द प्रॉब्लेम्स ऑन गिब्स एनर्जी चालू आहे. आता 2 प्रॉब्लेम पाहिले आपण. आताच तिसरा प्रॉब्लेम पाहूया आता. थर्ड प्रॉब्लेम नाव फॉर सर्टन रिएक्शन. ही तिसरा आहे, त्यानंतर हा चौथा प्रॉब्लेम नंतर पाहू. ओके, हा कोणता आहे? चौथा प्रॉब्लेम. तर पहिल्यांदा आपण हा तिसरा प्रॉब्लेम पाहू, त्यानंतर हा चौथा प्रॉब्लेम. पहिले हे प्रॉब्लेम पहा, इकडचा प्रॉब्लेम नंतर पाहू आपण. हा प्रॉब्लेम पहिले पाहू. ओके, to solve this question first of all, for a certain reaction delta H naught ची किंमत दिलेली आहे आपल्याला. delta H naught is equal to किती आहे बघा, -224 kJ. ओके, and delta S naught is किती आहे, -153 J per K. ओके, and this value is delta H naught. delta H naught ची किंमत किती आहे, -224 kJ. at what temperature, आपल्याला टेम्परेचर काढा म्हटलं. at what temperature, this is the T temperature, the change over from spontaneous to non-spontaneous will occur. At what temperature, म्हणजे कोणत्या टेम्परेचरला चेंज पाहणार आहोत आपण. ते चेंज कुठून कुठे होणार आहे, स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस. आपल्याला चेंज पाहायचा, बदल पाहायचा आहे. कुठून कुठे पाहायचा आहे, स्पॉन्टेनियस टू कुठे जाणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस. विल ऑकर, हे चेंज केव्हा घडणार आहे, कोणत्या टेम्परेचरला. ऍट व्हॉट, काय पाहायचं आपल्याला, ऍट व्हॉट टेम्परेचर द चेंज ओव्हर फ्रॉम स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस टू कुठपर्यंत जायचं आहे, नॉन स्पॉन्टेनियस. सो देअरफॉर फॉर दिस यू नो द फॉर्म्युला. इक्विलिब्रियम टेम्परेचरचा फॉर्म्युला पाहिला होता आपण. इक्विलिब्रियम टेम्परेचर T इज इक्वल टू काय पाहिला होता आपण, डेल्टा H नॉट अपॉन काय आहे, डेल्टा S नॉट. इक्विलिब्रियम टेम्परेचर इज व्हॉट, डेल्टा H नॉट अपॉन डेल्टा S नॉट. हा आपण काल फॉर्म्युला पाहिला होता. या टेम्परेचरवरून आपण आधी टेम्परेचर काढून घेऊ आणि या टेम्परेचरला काय होईल, ऍट व्हॉट टेम्परेचर, पहा इथे काय दिलंय, ऍट व्हॉट काय टेम्परेचर द चेंज ओव्हर फ्रॉम स्पॉन्टेनियस टू कुठे जायचं आपल्याला, नॉन स्पॉन्टेनियस. ऍट व्हॉट काय टेम्परेचर द चेंज ओव्हर फ्रॉम कुठून कुठे, स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस विल ऑकर. सो T इज इक्वल टू हाऊ मच इट इज, डेल्टा H नॉट. T इज इक्वल टू फॉर्म्युला काय, डेल्टा H नॉट अपॉन डेल्टा S नॉट. मग ही व्हॅल्यू कुठे करू आपण, डेल्टा H नॉट ची किंमत दिलेली आहे बघा आपल्याला, किती आहे, डेल्टा H नॉट इज इक्वल टू -224. हे कशामध्ये आहे, किलो जूल्स, डिवाइडेड बाय डेल्टा S नॉट. डेल्टा S नॉट ची किंमत किती आहे, -153. राईट. आता हे कशामध्ये आहे बघा, -153 जूल्स. याची किलो जूल करण्यासाठी काय होईल, इंटू 10⁻³ याची किलो जूल केल्यानंतर. मग हे किती येते आफ्टर दिस स्टेप. प्रॉब्लेम सोपा आहे, पण फक्त नीट वाचावं लागतं. क्वेश्चन नीट वाचायचा. क्वेश्चन नीट वाचल्यावर आपल्याला आन्सर काढता येईल. प्रॉब्लेम इज व्हेरी इझी. द प्रॉब्लेम्स आर व्हेरी इझी. सो मायनस साइन विल बिकम पॉझिटिव्ह. सो इट इज 224 डिवाइडेड बाय 10⁻³. that will be 0.153. 1 2 3 नंतर पॉइंट्स, 10⁻³ काय, -3. 10⁻³ असल्यामुळे 1 2 3 नंतर पॉइंट येईल. 1 2 3 नंतर पॉइंट आल्याने काय होते, 0.153. so final answer will be, we will got 224 divided by किती, 0.153. 224 divided by 0.153. it comes 1464. it comes positive किती येईल, 1464. this is the temperature in कशामध्ये आला आता, temperature will be in Kelvin. okay, why, because the entropy चा unit काय आहे, J per K. so that's why it is the temperature is always in कशामध्ये असतं, Kelvin. so this temperature, आता या टेम्परेचरला काय होईल, ऍट दिस टेम्परेचर ऍज द टेम्परेचर इज कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ऍज बोथ द व्हॅल्यूज डेल्टा S and delta H, बघा डेल्टा H and delta S in this question, in the same question, as the value of both see here, both what, delta H naught and delta S naught. delta H naught and delta S naught both are कशा आहेत, निगेटिव्ह. this is negative, this is negative. both are कशा आहेत, both are negative. these both are the negative. delta H naught and delta S naught. delta H naught is negative, delta S naught is also negative. these two both are the negative. both what, both delta H naught and delta S naught दोन्ही हे both are कशा आहेत, निगेटिव्ह. हे दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे काय होईल आता, both जेव्हा निगेटिव्ह असतात तेव्हा काय असते तुम्हाला माहिती आहे, both are negative, then the process is or the reaction is कशी असते, then the reaction is negative असेल तर spontaneous, negative असेल तर reaction काय असते, spontaneous. आणि at this temperature, या टेम्परेचरला, at temperature T is equal to काय, 1464. या टेम्परेचरच्या अबाव रिएक्शन काय होऊन जाईल, non-spontaneous. above this temperature reaction becomes non-spontaneous.
म्हणजे क्वेश्चन विचारला होता बघा, स्पॉन्टेनियस टू काय होईल, नॉन स्पॉन्टेनियस. हे आहे स्पॉन्टेनियस, म्हणजे द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. रिॲक्शन या टेम्परेचरला काय असते, स्पॉन्टेनियस असते. कोणत्या टेम्परेचरला, 1464 या टेम्परेचरला रिॲक्शन काय असते, स्पॉन्टेनियस. आणि या टेम्परेचरच्या वर रिॲक्शन काय बनून जाते, नॉन स्पॉन्टेनियस. अबाउट दिस म्हणजे याच्या वर, अबाउट कोणाच्या टेम्परेचर 1464 च्या वर, अबाउट 1464 टेम्परेचरच्या वर रिॲक्शन बिकम्स, रिॲक्शन काय होऊन जाते, नॉन स्पॉन्टेनियस होऊन जाते. आणि ही रिॲक्शन कशी आहे आता, स्पॉन्टेनियस आहे. वाय, बिकॉज द बोथ आर कसे आहे, निगेटिव्ह, बोथ आर निगेटिव्ह. आणि बिलो दिस, बिलो व्हॉट, बिलो दिस टेम्परेचर 1460 इट इज कसा असणार, इट इज स्पॉन्टेनियस. बिलो याच्या खाली काय असेल, हा स्पॉन्टेनियस. आणि याच्या वर काय बनून जाईल, नॉन स्पॉन्टेनियस. दिस इज अबाउट व्हॉट, फॉर अ सर्टन रिॲक्शन डेल्टा एच नॉट ची किंमत दिली आपल्याला, किती आहे, -224 kJ. आणि डेल्टा एस नॉट इज इक्वल टू किती आहे, -153 J पर के. तर ह्या दोन किमतीवरून आपण टेम्परेचर काढला, तर टेम्परेचर किती आला, T इज इक्वल टू +14 आणि 64. मग हे टेम्परेचर T इज इक्वल टू +14 64 आल्यामुळे हे काय झालं, टेम्परेचर या टेम्परेचरला काय होणार, या टेम्परेचरच्या अबाव इट इज नॉन स्पॉन्टेनियस. आणि याच्या बिलो काय होईल, बिलो कोणत्या टेम्परेचरच्या, 1464. बिलो 1464 द रिॲक्शन इज कशी बनेल, स्पॉन्टेनियस. इट इज नॉन स्पॉन्टेनियस and here it is spontaneous. This is the first problem. Okay, now the second problem is fourth problem. Calculate delta S total and state whether the reaction is spontaneous or non-spontaneous. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं पहा आता, कॅल्क्युलेट डेल्टा एस टोटल. डेल्टा एस टोटल काढायचं आहे, कॅल्क्युलेट काय काढायचं आहे, डेल्टा एस टोटल अँड स्टेट वेदर द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे काढायचं आहे. At किती टेम्परेचरला, 25 डिग्री सेल्सियस. The temperature is given, how much it is, 25 degree Celsius. The reaction is now in this way. What is the reaction, HGS plus O2. HGS plus O2 पासून काय बनायले, Hg liquid plus काय आहे, SO2 gas. Now delta H naught is equal to value given, delta H naught is, this is the value of delta H naught, delta S naught, this is the value of delta S naught. Now from this we have to calculate the delta S total. So how the delta S total is calculated? You know the formula for delta S total. We are solving the problem now. The solution is delta S total is equal to, what is delta S total formula? Delta S total is equal to delta S का है cis or delta S only plus delta S का है surrounding, right? Delta S total is equal to का है delta S plus delta S surrounding. आता पहिल्यांदा आपण आपल्याला डेल्टा एस दिलेली आहे, की कोणाची आहे, सिस्टीमची, या रिॲक्शनची. मग याच्यावरून काय काढून घ्यावं लागेल आपल्याला, डेल्टा एस सर काढला आणि सिस काढला, याच्यावरून काय काढता येईल, मग डेल्टा एस टोटल काढता येईल. मग हे डेल्टा एस टोटल काढण्यासाठी हे डेल्टा एस आहे, डेल्टा एस नॉट आहे आणि हे डेल्टा एस सर काढू आपण. मग देयरफॉर डेल्टा एस सर इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेल्टा एस सर इज इक्वल टू, द फॉर्म्युला इज माइनस डेल्टा एच नॉट अपॉन टी, माइनस डेल्टा एच अपॉन क्यू रिव्हर्सिबल अपॉन टेम्परेचर. डेल्टा एस सराउंडिंगचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. सो डेल्टा एस सर इज इक्वल टू माइनस डेल्टा एच नॉट अपॉन काय घ्यायचा, टी. मग माइनस डेल्टा एच नॉट ची किंमत किती आहे, ही व्हॅल्यू. सो दिस विल बिकम माइनस बिकम प्लस, दिस माइनस and this minus become directly I am writing 238.6 divided by टेम्परेचर. टेम्परेचर किती आपल्याला दिलेलं, 25 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. 25 डिग्रीला प्लस 273 म्हणजे कशा होते, केल्विन. 298 काय होणार ते, केल्विन. मग हे डिवाइडेड बाय किती केल्विन घ्यायचे, 298. सो फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा एच सराउंडिंग बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच नॉट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच नॉट गिवन, इट इज 238.6 divided by temperature. Temperature किती आहे, 298. So by doing this division, so it comes, what it comes, that is 0.800. Okay, it comes how much, it comes 0.8007. It comes how much, 0.8007. It is given in, we have calculated it calculated in what now, 298. आणि हे 238 काय, किलोजूल. इट वॉज इन किलोजूल. ओके, किलोजूलचे जूल करू आपण. किलोजूलचे जूल करण्यासाठी, बिकॉज इट इज इन के, हे कशामध्ये होतं, किलोजूल. आणि हे पण कशात आला, किलोजूल. याचे किलोजूलचे जूल करू. मग याचे किलोजूलचे जूल किती होतील, 0.3 नंतर गेल्यावर 1 2 3. सो इट विल बी 800.7 इट इज इन किलोजूलचे जूल.
हे कशात आलं आन्सर आता जूल मध्ये आला. आता हे डेल्टा एस सराउंडिंग आला. इट इज काय आला? इट इज डेल्टा एस सर. सो फ्रॉम दिस डेल्टा एस सर वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा एस टोटल. याच्यात आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून जातात. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून काय काढून जातात? डेल्टा एस टोटल. सिस डेल्टा एस ही दिलेली व्हॅल्यू असते डेल्टा एस. सो बाय पुटिंग द व्हॅल्यू therefore delta s total is equal to now tell me delta s, how much delta s is given? 36 point किती आहे? 7. 36.7 प्लस हे किती आहे? 800 पॉइंट किती आलं? 800 पॉइंट किती आहे? पण 800 पॉइंट इट इज 7 अगेन.